प्रॉब्लेम और वाय इज देअर अ चॅलेंज आणि हाऊ डू यू डू इट. हा एक टप्प्याने जर का प्रवास केला तर सोल्युशन येतं. त्याला आम्ही म्हणतो की दॅट इज डिझाईन स्ट्रॅटेजी. त्यात असं रॉकेट सायन्स काही नाहीये. तीन चार सोपे प्रश्न आहेत. सगळ्यात वरती लिहिलंय TU एक्सपिरियन्स. इट्स अन एक्सपिरियन्स. सो इट्स द युनिक एक्सपिरियन्स. म्हणजे ही फ्रेमवर्क आहे ती थोडी मोठी आहे आणि एक्सप्लेन करण्यासाठी ही आता जागा नाही. पण अगदी 3 सोपे प्रश्न आपण विचारले तर दॅट इट सेल्फ लीड्स यू टू स्ट्रॅटेजिक डिझाईन. बरोबर. आणि तेवढंच याचं काही उदाहरण आणलंयस? ह्याचं उदाहरण नाहीये पण पुढे काही गोष्टींचं आहे. सो आपण डिझाईन मॅनेजमेंट कडे जाऊ आता. आता हे सगळं जेव्हा करायचं असतं तेव्हा तुमच्याकडे जशी मी हत्तीची गोष्ट सांगितली ते 6 वेगवेगळे लोक आपापले पीसेस एकत्र आणणार. ते एकत्र बरोबर फिट होत आहेत की नाही हे बघणं. ते बघणं सोप्या शब्दात म्हणजे डिझाईन मॅनेजमेंट. तर इट हॅज टू इंटिग्रेट व्हेरियस स्किल्स, टेक्नॉलॉजीज, प्रोसेसेस, कॉन्टेक्स्ट आणि फायनली काय आहे की तुम्ही वेगवेगळ्या स्किल्सना एकत्र आणता तेव्हा तुम्ही निर्णय कसे घेणार. कारण प्रत्येक गोष्टीला एक निर्णयाची फ्रेमवर्क लागते. तो निर्णयाचा तुम्ही फिल्टर कसा वापरणार. दॅट इज डिझाईन मॅनेजमेंट. कारण शेवटी आपण म्हणतो तसं ते जे काही आहे ते मार्गी लागलं पाहिजे. तुमची नुसती कल्पना टेबलावर राहून चालणार नाही तर ते पुढे प्रत्यक्षामध्ये उतरवायला पाहिजे. दॅट वी कॉल इट एज डिझाईन मॅनेजमेंट. आणि मग एक्सपिरियन्स डिझाईन म्हणजे काय बरं? सो एक्सपिरियन्स म्हणजे आता छोट्या छोट्या गोष्टी आणि आपण विचार करत नाही त्यांचा एरवी. तर तुम्ही सगळेजण आता या ऑडिटोरियम मध्ये कुठल्या ना कुठल्या रस्त्याने कुठल्या ना कुठल्या वाहनाने आलात बरोबर. तर काही जण त्यातले गाडीने आलो आपण, काही कोणी बसने आले असतील, रिक्षाने आले असतील, वेगवेगळ्या प्रकारे आले. तुम्ही घरातून निघून इथे प्रवास करून तिथे उतरून एंट्रन्स शोधला, सायनेज शोधलं, पायऱ्या सापडल्या, खुर्ची सापडली, दिवे होते नव्हते, तुमची खुर्ची कम्फर्टेबल आहे नाहीये, तुम्हाला स्टेज प्रत्येकाला दिसतं की नाही का, समोरच्याचं डोकं मध्ये येतंय, इथे लाइटिंग आहे की नाही आणि आवाज नीट येतोय की नाही. हा सगळा तुमचा ऍक्च्युअली एक्सपिरियन्स आहे. अँड समबडी हॅज डिझाइन्ड इट. आयडियली समबडी शुड हॅव डिझाइन्ड इट, राईट. सो आम्ही जेव्हा एक्सपिरियन्स डिझाईन करतो तेव्हा आम्ही म्हणतो की इनोव्हेशन इज नॉट इनफ इफ यू हॅवंट डिझाईन द एक्सपिरियन्स अराउंड इट. एक खूप अमेझिंग टेक्नॉलॉजी कोणीतरी इनोव्हेट केली पण ती टेक्नॉलॉजी माणसांबद्दल पर्यंत पोहोचवायची कशी, तो जो प्रवास आहे. आणि वेगवेगळ्या लोकांना अनुभूती देणं आणि वेगवेगळ्या लोकांना वेगवेगळी अनुभूती अपेक्षित असते, ती कशी तुम्ही पोहोचवणार. त्याला आम्ही एक्सपिरियन्स डिझाईन म्हणतो. त्याला तुम्ही एक्सपिरियन्स डिझाईन असं म्हणता. बरोबर. नंतर तू काही आम्हाला याची एक उदाहरण देणार आहे मी त्याचं. तर आम्ही काही वर्षापूर्वी बजाज ऑटोसाठी बरंच काम करतो. त्यांचं पण इथे औरंगाबादमध्ये पुष्कळ काम चालू असतं. तर मोटरसायकल शोरूम आम्ही डिझाईन करत होतो आणि त्यांच्या असं लक्षात आलं की ज्या हाय एंड मोटरसायकल्स असतात म्हणजे जास्ती पॉवरफुल, ज्या की लोक फक्त ऑफिसला जाणं घरी येणं ह्यासाठी वापरत नाही तर पॅशन म्हणून पॅशन बाईकिंग जे करतात त्यांना बाईक्सबद्दल खूप माहिती असते आणि त्यांना त्याच्याबद्दल खूप ओढ पण असते. तर त्या बाईक्स काही विकत नव्हत्या जास्ती. तर हा एक बिझनेस प्रॉब्लेम होता. तर डिझाईन समोर नुसते प्रॉडक्ट किंवा कम्युनिकेशन प्रॉब्लेम येतात असं नाही तर बिझनेस प्रॉब्लेम पण येऊ शकतो. तर बिझनेस प्रॉब्लेम होता की या मोटरसायकल्स विकत नाही. तर काय करायचं. तर जर का तुम्ही डिझाईन थिंकिंग वापरलं नाही तर एनीबडी वुड से सिंपल सोल्युशन, खूप ॲडव्हर्टायझिंग करा, पैसे आहेत बजाजकडे, ॲडव्हर्टायझिंग करा, होऊन जाईल. पण दॅट इज नॉट डिझाईन थिंकिंग. सो वी सेड दॅट व्हॉट इज डिझाईन, हाऊ डू वी डू दिस. तर मी ह्या सगळे जे फ्रेमवर्क्स दाखवले तुम्हाला त्यातून आम्ही ॲक्च्युअली काय करतो तर आम्ही युजर कोण आहे म्हणजे कोणी ती बाईक विकत घ्यावी असं अपेक्षित आहे आणि तो का घेत नाहीये हे आम्ही ॲक्च्युअली जाऊन अभ्यास केला. आणि आमच्या असं लक्षात आलं की ही जी बाईक असते त्याचा रायडिंग एक्सपिरियन्स फार महत्त्वाचा असतो. म्हणजे त्याचा जो आवाज येतो, त्याची जी व्हायब्रेशन्स येतात, त्याची जी पॉवर वाटते तुम्ही जेव्हा ॲक्सेलरेट करता तेव्हा आणि जेव्हा चालवता तेव्हा लाईक यू फील लाईक अ किंग ऑन द रोड. तर तो जो एक्सपिरियन्स असतो तो मिळणं फार महत्त्वाचं आहे. आता शोरूममध्ये हा एक्सपिरियन्स कसा देणार तुम्ही टेस्ट राईड देऊ शकता पण टेस्ट राईड द्यायची तर तुम्ही जस्ट गावात इथे बाहेर रस्त्यावर जा, इतका ट्रॅफिक आहे, एक म्हणजे तुम्ही हेल्मेट घालणार, इतका ट्रॅफिक आहे की तुम्ही त्याचा स्पीड कधीच अनुभवणार नाही आणि तुम्हाला त्या व्हायब्रेशन्स आवाज हे कधीच ऐकू येणार नाही, त्यामुळे तो एक्सपिरियन्सच मिळणार नाही. सो वी सेड हाऊ डू वी डू दिस, हाऊ टू गिव्ह द अल्टिमेट रायडिंग एक्सपिरियन्स विदाउट ट्रॅफिक सिग्नल्स, हेल्मेट्स अँड हाऊ टू गिव्ह विंड इन द हेअर. सो ह्याच्यासाठी आम्हाला काही नवीन शोधावं नाही लागलं. आम्ही बजाजच्या सर्व्हिस सेंटरमध्ये पाहिलं, तिथे एक डायनॅमोमीटर नावाचं मशीन असतं जे की बाईकच्या हेल्थ म्हणजे चेकअपसाठी वापरलं जातं. त्याची व्हील अलाइनमेंट किंवा जे काय बाकी काय असतात पॅरामीटर्स, तेच मशीन आम्ही शोरूममध्ये आणलं. दिस इज दॅट डायनॅमोमीटर ॲक्च्युली. आणि त्याच्यावरती रायडिंग एक्सपिरियन्स देता येतो. आम्ही पुढे एक विंड व्हेंट लावलं सो यू कॅन ॲक्च्युअली फील द विंड इन युअर हेअर
and you can ride the bike inside the showroom, hear the sound, feel the wind, feel the power, all of it. And this was an experience inside. This is an experience design. This is an example of experience design. क्या बात आहे. इट्स ॲज सिम्पल एज दॅट. फक्त तुम्हाला कोण तुमचा युजर आहे त्याच्याकडे फोकस करायला पाहिजे. त्याची काय अपेक्षा आहे, त्याला म्हणजे तुम्ही ती काय देऊ आयडिया पण शकता. आहे आणि त्या आयडियाचं इम्प्लिमेंटेशन पण आहे बरोबर. आणि नंतर ती अनुभूती पण आहे. बरोबर. पुढच्या आपल्या शब्दाकडे जाऊया. हा शब्द खूप अलीकडे वापरला जातो, ब्रँड. आणि ब्रँड आर्किटेक्चर म्हणजे तो ब्रँड कसा बनवायचा किंवा त्या ब्रँडची रचना कशी करायची, हा भाग काय असतो बरं? ऍक्च्युली ब्रँड हा खूप मोठा सब्जेक्ट आहे, पण मी एक छोटंसं उदाहरण देणार आहे आणि ते आम्ही केलेलं नाहीये, पण तरी मी उदाहरण म्हणून दाखवते. सो हे जे तुम्ही बघताय, ह्या कित्येक कंपन्यांची नावं तुम्ही स्क्रीनवर बघताय. हो. दॅट इज ऍक्च्युली व्हॉट ब्रँड आर्किटेक्चर लुक्स लाईक. सो एखादी कंपनी जेव्हा सुरू करते स्वतःचा व्यवसाय आणि नंतर 10, 15, 20, 25 प्रकारचे त्यांचे व्यवसाय असतात, ते त्या एका आयडेंटिटीच्या खाली ते कसे काय आणू शकतात. तर ह्याच्यामध्ये कित्येक अडचणी असतात आणि कित्येक निर्णय पण असतात. तर अडचणी अशा असतात की समजा तुम्ही गेम्स करता. जम्प इज अ गेम्स कंपनी. जर का गेम्स तुमचे कॉर्पोरेट ब्रँडिंग सारखे दिसायला लागले तर ते तुमच्या युजरला अपील होणार नाही आणि त्याला कळणारही नाही. खेळ ते खेळासारखेच दिसले, खेळ खेळासारखे दिसले पाहिजेत, सिनेमे असतील तर सिनेमासारखे दिसले पाहिजेत, बिस्किटं असतील तर बिस्किटांसारखी दिसली पाहिजेत. सो ह्या प्रत्येक कॅटेगरीसाठी तुम्ही जे काय म्हणजे हे लोगोज फक्त करता असं नाही, तर तुम्ही काय व्हॅल्यूज डिसाईड करता, काय तुमचा युजर पाहिजे म्हणतो आणि त्यासाठी तुम्ही काय वेगळं देऊ शकता. कारण सगळेच जण सगळं द्यायला लागले तर मग काही सक्सेसफुल होणार नाही. तर ब्रँड आर्किटेक्चर जेव्हा तुम्ही प्लॅन करता तेव्हा कुठल्या व्यवसायांना कुठल्या पद्धतीच्या व्हॅल्यूजची गरज आहे, मूल्यांची गरज आहे, ते डिफाईन करतात आणि त्याला म्हणतात ब्रँड आर्किटेक्चर. ते फायनली जेव्हा युजर पर्यंत पोहोचतं ते अशा स्वरूपात पोहोचतं. म्हणजे त्या रिलायन्स मध्ये तो रिलायन्स हा शब्द एक आहे त्या पद्धतीनं. बरोबर. आणि मग त्याचे वेगवेगळे भाग म्हणजे कॅपिटल आहे, म्युच्युअल फंड आहे, इन्फ्रास्ट्रक्चर आहे, ते आलंय. असं सोपं करून अजून सांगायचं म्हणजे डावीकडे जे तुम्ही सगळे बघताय ते सगळे B2B बिझनेस आहेत. म्हणजे बिझनेस सेलिंग टू बिझनेस. बिझनेस सेलिंग टू बिझनेस आहे, डावीकडचे आहेत ते. त्यामुळे त्यांना वेगळ्या पद्धतीने स्वतःला प्रेझेंट करावं लागतं, कारण बिझनेस टू बिझनेस सेलिंग इज अ व्हेरी डिफरंट गेम. उजवीकडे जे सगळे आहेत ते बिझनेस टू B2C म्हणजे बिझनेस टू कन्झ्युमर. कन्झ्युमर मिलियन्स आहेत, बिझनेस टू बिझनेस काही शेकडो असतील किंवा काही डझन असतील. तर तुम्हाला अगदी वेगळ्या, आपण मुलांशी बोलतो ते वेगळ्या पद्धतीने बोलतो आणि मोठ्यांशी वेगळ्या पद्धतीने बोलतो. तसंच आहे की बिझनेस एखाद्या बिझनेसशी बोलताना वेगळ्या पद्धतीने बोलणार, कन्झ्युमरशी बोलताना वेगळ्या पद्धतीने बोलणार आणि त्याला म्हणायचं ब्रँड आर्किटेक्चर. वा वा, क्या बात आहे. पुढचा शब्द युजर सेंटर डिझाईन म्हणजे काय बरं? ओके. सो आम्ही म्हणतो की युजर इज द गॉड अँड डिझायनर्स आर युजर्स ॲडव्होकेट्स. युजर इज अ गॉड म्हणजे तुमचा जो उपभोक्ता आहे तो देव आहे. कस्टमर नाही, युजर. युजर जो माणूस पैसा देतो तो नाही, जो माणूस शेवटी जाऊन ते वापरतो, ही इज द मोस्ट इम्पॉर्टंट पर्सन. बरोबर. तर युजर सेंटर डिझाईन म्हणजे काय, तर कसं तुम्ही शिकू शकता, युजर सेंट्रिसिटी कशी शिकू शकता. कारण काय होतं की या ज्या मोठ्या मोठ्या कंपन्या असतात ज्या प्रॉडक्ट्स तयार करतात किंवा सर्व्हिसेस तयार करतात, त्यांचं उद्दिष्ट एकच असतं खरं म्हणजे की आपला व्यवसाय वाढवायचा आणि जास्ती पैसे कमवायचे. कित्येक कारणांसाठी म्हणजे इन्व्हेस्टर्ससाठी असू दे म्हणा किंवा त्यांच्या स्वतःच्या सक्सेससाठी असू दे म्हणा. पण ते जे प्रॉडक्ट असतं किंवा जी सर्व्हिस असते ती एखाद्या युजर पर्यंत जाते, तर त्या युजरला त्याचा काय फायदा होईल हे बघण्याचं काम आम्ही स्वतःकडे घेतलंय असं म्हणतो, म्हणून युजर्स ॲडव्होकेट म्हणतो आम्ही. तर मी एक उदाहरण देणार आहे. तर आम्ही आणि अजून एक अभिमानाची गोष्ट सांगायची म्हणजे निर्लेप जसं आहे की ज्यांच्याबरोबर आम्ही 20 वर्षाहून अधिक जास्ती वर्ष काम करतोय, तशीच एक सिम्फनी नावाची कंपनी अहमदाबादमध्ये, जगातली सगळ्यात मोठी एअर कूलर कंपनी आहे ती बाय द वे, जगातली. त्यांच्याबरोबर आम्ही गेले 25 वर्ष काम करतोय. म्हणजे पहिल्या दिवसापासून त्यांनी आम्हाला प्रॉडक्ट डिझाईनसाठी काम दिलेलं आहे आणि गेल्या 25 वर्षातले सगळे एअर कूलर्स आम्ही त्यांच्यासाठी डिझाईन केलेले आहेत आणि ते जगातले नंबर 1 आहेत. सो इट्स बीन अ व्हेरी गुड पार्टनरशिप. आम्ही खूप कूलर्स त्यांच्यासाठी केलेले आहेत. पण हळूहळू आमच्या असं लक्षात आलं की कूलर फक्त 2 किंवा 3 महिने वापरतो आणि त्याच्यानंतर मग त्याचं काम संपतं. उन्हाळा संपला की कूलरचं काम संपलं. फार फार तर ऑक्टोबरमध्ये एखाद्या वेळेस बाहेर येतो. तर मग एरवी ह्या कूलरचं काय होतं, तर तो कूलर असा कुठेतरी कोनाड्यात, वॉश बेसिनच्या खाली किंवा जिन्याखाली किंवा बाल्कनीमध्ये असा कपडे वाळत टाकायला वगैरे असा वापरला जातो. तर आम्ही एकदा एखादी गोष्ट केली आणि ती सक्सेसफुल झाली की आम्ही तसे बसत नाही नुसते, आम्ही त्याचं पुढे काय होतं हे हा एक किडा असतो
तर असे आम्ही कित्येक फोटो गोळा केले की या कूलर्सचं काय होतं, थंडीमध्ये कुठे असतात हे कूलर. आणि हा फारसा सीन चांगला नव्हता की बाल्कनीमध्ये कूलर कोपऱ्यात धूळ खातोय आणि त्याच्यावरती कपडे वाळतायत. आम्ही म्हणलं हे का होतंय, तर ह्याचं कारण असं की घरं लहान व्हायला लागली. अर्बनायझेशनमुळे प्रत्येकाच्या घराच्या स्क्वेअर फूटचं ॲव्हरेज जे आहे ते कमी कमी होत चाललंय. आणि ग्लोबल वॉर्मिंगमुळे अशा अप्लायन्सेसची गरज पण वाढत चालली आहे. पॉवर शॉर्टेजमुळे एअर कंडिशनिंग चांगलं सोल्युशन नाही आहे, तर मग एअर कूलर्स वाढत चाललेत, डिमांड वाढत चालली आहे. तर आम्ही स्वतःला एक चॅलेंज दिला की आम्ही जगातलं सगळ्यात स्मॉलेस्ट फुटप्रिंट असलेला कूलर डिझाईन करू छोट्या घरांसाठी. स्मॉलेस्ट म्हणजे किती स्मॉलेस्ट? सो वी गेव आवर सेल्स द बेंचमार्क ऑफ 1 स्क्वेअर फूट. 1 स्क्वेअर फूट कूलर. त्याच्या आधी आम्ही हे कूलर तयार करायचो, म्हणजे डिझाईन करायचो. बट द न्यू चॅलेंज वी गेव आवर सेल्स स्मॉलेस्ट फुटप्रिंट. सो वी डिझाईन द कूलर विच हॅड अ फुटप्रिंट ऑफ 1 स्क्वेअर फूट. हो. आणि हा चॅलेंज आम्हाला युजर्सनी दिला नव्हता हा. किंवा सिम्फनीनी पण दिला नव्हता, पण हा आम्ही युजर ॲडव्होकेसीमुळे केला की लोकांना काय हवंय, काय गरज आहे. सो दिस इज अ स्मॉलेस्ट फुटप्रिंट. नुसतं स्मॉलेस्ट फुटप्रिंट नाही आहे, तर ही पूर्ण जी रेंज आहे त्याच्यात कित्येक कॉमन पार्ट्स आहेत. त्यामुळे मॅन्युफॅक्चररला खूप सगळे पार्ट्स तयार करायला नाही लागत. त्यामुळे कन्स्ट्रक्शन आणि सर्व्हिसिंग हे दोन्ही सोपं होतं. असेंब्ली लाईनवरती इट बिकम्स मच इझियर. आणि वेगवेगळे त्याचं नाव तुम्ही डायट, त्याचं नाव आम्ही डायट ठेवलंय बिकॉज इट्स रिअली स्लिम अँड इट ऑक्युपाईज द लीस्ट स्पेस. आणि दिस कूलर हॅज सोल्ड आय थिंक 500,000 5 लाख कूलर्स मागच्या सीझनमध्ये विकले गेले. आणि आता त्याची ही पूर्ण रेंज आलेली आहे व्हेरियंट्स. आणि जर का आम्ही युजर्सचा विचार नसता केला तर हे प्रॉडक्ट कधीही बाहेर आलं नसतं. क्या बात. तुम्ही एखादी कन्सेप्ट डेव्हलप कशी करता, म्हणजे व्हॉट इज कन्सेप्ट डेव्हलपमेंट? सो मी इथे एक छोटीशी प्रोसेस दाखवायला आणली आहे, पण ती एका प्रॉडक्टची नाही आहे, कारण मला तुम्ही त्या प्रॉडक्टमध्ये फोकस करावा अशी इच्छा नाही आहे, प्रोसेसमध्ये फोकस करावा अशी इच्छा आहे. त्यामुळे प्रत्येक जे चित्र येईल ते वेगवेगळ्या गोष्टीचं आहे, पण प्रोसेस एक्सप्लेन करायला सोपं जावं म्हणून. तर सुरुवात अशी होते की यू हॅव टू टॉक टू द युजर इन हिज ऑर हर एन्व्हायरमेंट. असं आमचं बिलीफ आहे की युजर्स, समजा आपण आमच्या मीटिंग रूममध्ये बोलावलं तर ते आमच्याशी एका पद्धतीने बोलतील, पण ते त्यांच्या घरी सगळ्यात जास्त कम्फर्टेबल असतात आणि तिथे जाऊन आपण त्यांच्याशी बोलायला पाहिजे. किंवा जर का तो शॉपिंग करणारा माणूस असेल तर त्याला तिथे त्या दुकानात त्याच्याशी तुम्ही बोलायला पाहिजे. किंवा तो, कारण कित्येक गोष्टी लोक बोलत नाहीत, त्या ऑब्झर्व कराव्या लागतात आणि त्या समजून घ्याव्या लागतात. तर त्यासाठी युजर्स कॉन्व्हर्सेशन ही पहिली पायरी असते कुठल्याही गोष्टीची. त्याच्या पुढची पायरी असते की कल्पना, वेगवेगळ्या कल्पना. आणि त्या कल्पना टेक्नॉलॉजीचं भान ठेवून कराव्या लागतात. फिजिबिलिटी इन टर्म्स ऑफ फायनान्शियल फिजिबिलिटी ह्याचंही भान ठेवावं लागतं. युजेबिलिटी, फंक्शनॅलिटी या सगळ्या गोष्टी भानात ठेवून कल्पना हा पुढचा टप्पा असतो. त्यानंतर एखादी कल्पना पुढे घेऊन जायची, डिटेलिंग करायचं त्याचं. सो ते डिटेलिंगचा एक पुढचा टप्पा असतो किंवा 3D व्हिज्युअलायझेशन. त्याच्यानंतर एखाद्या कुठल्याही अप्लायन्समध्ये कित्येक पार्ट्स असतात, त्या पार्ट सकट त्या त्याचं पार्ट्सचं व्हिज्युअलायझेशन कसं होणार आहे, ते कुठला पार्ट कुठल्याच्या वरती बसेल. आणि हे पण एक सायन्स आहे, कारण त्यातल्या काही पार्ट्सना सर्व्हिसिंगसाठी काढावं लागतं आणि काही पार्ट्सना नाही लागत. सो त्यामुळे काय रचना त्या पार्ट्सची व्हावी, त्यानंतर त्यांची असेंब्ली कशी व्हावी असेंब्ली लाईनवरती, आणि म्हणून त्यांचं डिझाईन कसं व्हावं किंवा डिटेलिंग कसं व्हावं. त्यानंतर रॅपिड प्रोटोटाईप, क्विक प्रोटोटाईप, की ते कसं ॲक्च्युली टच, फील, वेट ह्यासाठी कसं असेल एखादं प्रॉडक्ट. त्यानंतर त्याचा मोल्ड तयार होतो मॅन्युफॅक्चरिंगसाठी. त्यानंतर त्याचे प्रोटोटाईप्स तयार होतात आणि त्यानंतर फायनली युजर वापरायला लागतो. सो अशी ही प्रोसेस असते. आणि मी मुद्दामून हा युजर वापरतोय ती युजर्सच्या जवळ ठेवलेली चित्र आहेत, कारण युजर एकदा वापरायला लागला की यू हॅव टू गो बॅक टू द युजर अँड फाइंड आउट की हॅज इट वर्कड. सो इट्स अ सायकल अँड इट नीड्स टू गो ऑन. सो एनी सक्सेसफुल कंपनी इन द वर्ल्ड इज कंटिन्युअसली डुईंग दिस सायकल. वा वा, सुरेख. आणि पुढचा भाग त्याच्याकडे येऊ आपण की ब्रँडिंग, कॉर्पोरेट ब्रँडिंग म्हणजे काय? सो मगाशी मी जसं B2B सांगितलं तुम्हाला, तर मी एक B2B एक्झाम्पल दाखवणार आहे की बिझनेस टू बिझनेस ब्रँडिंग करताना. आणि असं वाटतं की ह्या बोरिंग कंपनीज असतील, मोठे कॉर्पोरेशन्स आहेत, एकमेकांशी काय त्यांचा बिझनेस चालतो आणि मला त्याच्याशी काय घेणं आहे. तर असं नसतं. तर कॉर्पोरेट ब्रँडिंगची आवश्यकता का असते, तर 2-3 मुख्य कारणं असतात. एक कारण असं असतं की त्यांना चांगले पार्टनर्स आणि असोसिएट्स जर का पाहिजे असतील तर त्यांनी त्यांची मूल्य पक्की ठरवलेली असली पाहिजे. दुसरं असं असतं की त्यांना चांगले लोक जॉईन व्हायला हवे असतील तर त्यांचं ब्रँडिंग भक्कम पाहिजे. आणि तिसरं असं अर्थातच की जेव्हा इन्व्हेस्टर्स तुम्ही बोलावता तेव्हा त्यावेळेसाठी सुद्धा ब्रँडिंगचा उपयोग होतो. तर एक उदाहरण मी देणार आहे. प्राज नावाची कंपनी आहे पुण्यामध्ये आणि प्राज इंडस्ट्रीज, आणि इथेनॉल
प्लांट्स तयार करतात ते ब्रुअरीज आणि इथेनॉल प्लांट्स, मोठी इंडस्ट्रीयल प्लांट्स तयार करतात स्टील. आणि ह्याच्यात आणखी एक गमतीची गोष्ट अशी आहे की 1994 साली आम्ही प्राशचं ब्रँडिंग केलं होतं आणि त्यांनी 20 वर्षानंतर आम्हाला परत ब्रँडिंग करायला आमंत्रण दिलं. तर का आमंत्रण दिलं? तर त्यांची ग्रोथ झाली होती, 20 वर्षात खूप बदल झाला होता. तर ते फक्त इथेनॉल प्लांट्स करत नव्हते, ते आता बऱ्याच काय काय गोष्टी करायला लागले होते. तर त्यामुळे आम्ही विचार केला की जेव्हा रिब्रँडिंग करतो कॉर्पोरेट ब्रँडिंग, तेव्हा जुनं आहे ते सगळं टाकून द्यायचं का? तर तसं नाही. तर जे चांगलं असेल ते ठेवायचं, जे नवीन असेल ते इन्फ्यूज करायचं. तर आम्ही काय इन्फ्यूज केलं अगदी सोप्या शब्दात सांगते. तर त्यांचे बिझनेस नुसते इथेनॉल पासून आता सस्टेनेबिलिटी, इंजिनिअरिंग, फ्युएल, वॉटर या सगळ्यात गेले होते. म्हणजे तर तुम्ही आम्ही ते एक कलर ऍड केले हा, हे अँड सगळे आय विल color जस्ट add शो यू केले. हाऊ इट वर्कड. सो डावीकडे जे दिसतंय ते 1994 सालचं ब्रँडिंग आहे, जेव्हा ते फक्त इथेनॉल करायचे. आणि उजवीकडे आहे ते आता दे आर इन टू मल्टिपल बिझनेसेस, बट दे स्टील लुक लाईक इट्स अन इव्होल्युशन. इट्स नॉट अ रेव्होल्युशन नेसेसरीली. तर हा एक कॉर्पोरेट ब्रँडिंगचं एक्झाम्पल झालं आणि दिस इज रिअली हाऊ प्राज इज नाव. हा, म्हणजे ह्याच्यामध्ये आता त्यांचे जे भाग झालेत त्या प्रत्येकाला एक कलर कोड आपण दिला आणि त्याची मूल्य ठरवली. आणि त्याची मूल्य ठरवली आणि तरीही ते एकातून दुसरं निर्माण झालंय. बरोबर. म्हणजे त्याचा आपण तो प्रवास जो आहे की एकातून दुसऱ्याचं निर्माण होणं. आणि तरी मला वाटतं पहिला म्हणजे जो डावीकडचा भाग आहे आणि उजवीकडचा, त्याच्यामध्ये उजव्याला गती जास्त आहे. यू सेड इट. वा. त्यामुळे अशा प्रकारे हे कॉर्पोरेट ब्रँडिंग किती बारकाई आहे ना ह्या सगळ्याच्या मध्ये. म्हणजे प्रत्येक गोष्ट तुम्हाला किती बारकाईने करावी लागते. तर मग तुमच्या प्रांतातला दिलसे भाग कोणता आणि दिमागसे भाग कोणता? सो हे एक जसं मी मगाशी म्हणले की जेव्हा लोक आम्हाला भेटतात म्हणतात तुम्ही आर्टिस्ट टाईप्स आहात वगैरे, म्हणजे तुम्हाला सगळं माफ आहे बेसिकली. तर आम्ही नेहमी म्हणतो की राईट ब्रेन आणि लेफ्ट ब्रेन. आता तुम्ही तज्ज्ञच आहात त्या क्षेत्रातले, त्यामुळे तुमच्यासमोर मी बोलायला नको हे. पण आम्ही म्हणतो की कुठला वॉल्व उघडायचा केव्हा हे समजलं पाहिजे. ओपन आउट. कारण डावा आणि उजवा दोन्ही आहेत, बरोबर. तर नेमकं काय पाहिजे